त्यानंतरची बातमी धक्कादायक आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे। बोरघाटातील आडोशी बोगद्याच्या छताचा काही भाग धावत्या वाहनांवर कोसळलाय। सुदैवाने वाहनांचा वेग मर्यादित असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र 2 वाहनांचं नुकसान झालंय। या घटनेमुळे हायवेवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आपले प्रतिनिधी दिलीप कांबळे आपल्या सोबत जोडले गेले। दिलीप, नेमका काय प्रकारे काय घडलं होतं? मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्यातला हा प्रकार आहे। जवळजवळ 2:30 वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। छताचं जे आहे ते सगळे जे सिमेंट असेल किंवा दगड असेल हे अचानक जे आहे ते एका बसवर कोसळले, त्याच्यामुळे अपघात जो झाला होता। मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र हे नेहमीच्या नेहमी जर होत असेल तर जे प्रवास जे करतात त्यांचा जो जीव जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। ह्या सर्व जे महामार्गाचे पोलीस असेल हे असेल यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस पाऊस संपल्यानंतर त्याची डागडुगी करायला पाहिजे। मात्र याकडे कुठेही जे आहे अधिकारी असेल प्रशासन लक्ष देत नाही, त्याच्यामुळे हे वारंवार असे अपघात होत आहेत। नक्कीच धन्यवाद दिलीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। हायवेवर जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। एक्सप्रेसवेवर आता बोगद्याचं छत काही गाड्यांवर कोसळलंय। जीवितहानी झाली नसली तरी हा गंभीर प्रकार म्हणावा लागेल।